वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग बघा सकाळ सकाळी चालू गेले आणि आज आहे मकर संक्रांती. तर सगळ्यात पहिला तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा माझा पेपर आहे आज पण, म्हणून मी पेपराला चालले आणि मस्तपैकी मी रेडी वगैरे ते झाले. आणि आता ना जेवणाला काय काय केलं बघूया ते सगळं. आणि बघा इथं वरण आहे, इथं काय पोळीचं पीठ आहे, ते इव्हन पोळीचंच आहे. बाकीचे सगळे इथं भरपूर काय काय केले असणार आहेत आज. व इथं बटाट्याची भाजी आहे, इथं आमटी आहे, भात आहे, इथं आमटी आहे तिथं. तर सगळ्यात पहिला डबा भरून घेऊया. चहा प्याले बघा आपण मस्त की दीदीने चहा केली. आता आली मी कॉलेजमधनं आल्या मस्त की चहा प्याले. आणि बघा आवरून बिवरून जुना आवरून कुठं चालल्यास? कुठं आज काय नाही करत. आज मकर संक्रांत आहे. त्यामुळे मस्त बी आता आमचं लवकर कॉलेज सुटलं. कुणाकडे का का हा हा तिळगुळ द्यायला चालल्या. तिळगुळ मस्त बी चहा पिऊया की नाही. तर पाण्याची पाईप जी आहे की नाही ती निघून खाली पडली. ही वाली की नाही ही पूर्ण याकडेच ना त्याकडेपर्यंत नाही सगळे निघले. ते बाबा हे असलं लावायचंच ते ना ते सगळे निघले. त्यामुळे आता सगळ्यात पहिला हे आपण सगळ्याला इथं लावून घेणार आहे बघा. इथं इकडं पूर्ण ज्यापर्यंत पूर्ण सगळीकडचंच निघले. त्यामुळे आता आपण परत लावून घेणार आहे. चला मस्त आपण पाईप वर लावून घेतले बघा. असे हे या प्रकारे सगळं लावून घेतले. आता याला कट करणार आहे. आत जाऊया पहिला आणि हे की नाही पहिला ठेवून येऊया आत, कारण की आणि पण कशाला तर उपयोगाला येते. केवढं वाला आहे बघा की. हस की का हस हस अगं हस. केवढा मोठा जोक झाला अगं मम्मी. हस हस की मम्मी हस हस. हलकट हस. केवढा मोठा जोक मारल्या पोरगीनं. पाप तिला तस करतायचा वय हा. पाप रे पाप. असं मी चिडणं हसतो. मी हसलो हा बाळ. ए दीदी लवकर ये की तू. लवकर ये की. माझा कोट आणणार आहेस ग दीदी. माझा कोट आणणार आहेस माझा. मैं अभी निकालूंगा ना तो लोन लेना पडेगा. काल काय मी जर काढलो तर लक्षात ठेव. ये लवकर ये. तुझ्या आठवणी आल्या मला. ये लवकर ये. आता आले इथंच बसले तिळगुळ तिला. कुठे गेलीस का ना. संध्याकाळचं 7:30-8 वाजले असते. आणि मी बघा अभ्यासला बसले, कारण की उद्या माझी क्लास टेस्ट आहे फिजिक्स मधले ना, ड्वेल नेचरवर. आणि मी त्याचा अभ्यास करत बसले आता इथं. तर थोडासा धडा तर झालेला आहे. तर मी पूर्ण हे एक्सप्रेशन पाठ केले बघा. इथनं चालू होते हे पूर्ण एक पान, आणि इकडे थोडस हे पण एक पानच आहे. तर मी इथपर्यंतच केलेलं आहे. त्याच्या पुढचं काय मी केलं नाही आहे. इथपर्यंतच केलेलं आहे. त्यामुळे हे अर्ध, हे पूर्ण पान आणि हे अर्ध, म्हणजे 2 पानचं मी एक्सप्रेशन आतापासून पाठ केले फक्त. अजून ही डायग्राम पण इम्पॉर्टंट आहे फोटोसेलची. आणि हे कुठलं टायटलच नाही आहे माझ्याकडे. याचा अर्धच टायटल आहे फक्त. आणि हे सगळं महत्वाचं आहे. आईन्स्टाईनचं पॉस्ट्युलेट्स आहेत वाटते. आईन्स्टाईनचे पॉस्ट्युलेट्स आहेत. 9 पॉस्ट्युलेट्स आहेत. कुठून कुठे परत येतो बघा. इथनं चालू होते पूर्ण बघा. हे पूर्ण पान, हे पूर्ण पान, परत याच्या पुढं बघा. इथनं पूर्ण हे पान, हे पान पूर्ण इथपर्यंत. म्हणजे हे डायग्राम पण त्याच्याच आहेत. पूर्ण इथपर्यंत म्हणजे किती पानं झालीत बघूया थांबा आपण. 1 2 3
4 5 6 पान 6 5.5 पान पूर्ण 5.5 पानाचा हा क्वेश्चन आहे. खरं याच्यातलं ना प्रत्येक म्हणजे सगळंच लिहा असं पडत नाही, कोणती तरी 3 लिहा 4 लिहा किंवा 2 लिहा असं पडलेलं असते. त्यामुळे आपण याच्यातले मिनिमम एक 4 तर परफेक्ट करणार आहोत आणि ते 4 म्हणजे पडतीलच असं वाटतंय, कारण की खूप मोठा क्वेश्चन आहे हो हा. आणि ही डायग्राम आहे ना, ही डायग्राम खूप महत्वाची आहे. आता आमचा परवा पेपर झाला, त्या पेपराला ही डायग्राम पडली होती, त्यामुळे ही डायग्राम पूर्ण खूप महत्वाची आहे. आणि हे डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस आहे, हे पण केले मी. आणि हे झालं ना, एवढं झालं की धडा संपलाय हा. एवढा सोपा धडा आहे. फक्त याच्यात आईन्स्टाईनचे पॉस्टुलेट्स जे आहेत 9 आणि हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे कुठला तरी, फोटोसेलची आकृती आहे आणि डी ब्रॉग्लीज. धडा संपला. परत मग लगेच क्वेश्चन चालू होतात बघा इथे. पण याचे क्वेश्चन भरपूर आहेत. क्वेश्चन पण मला प्रिपेअर करायला पाहिजे आता बसून बसून. म्हणजे मला ते प्रिपेअर करायलाच लागणार आहेत सगळे. बघा किती आहेत बघा, इथपर्यंत आहेत बघा सगळे. आणि इथून पुढं काय मग आपला नवीन धडा चालू होतो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय. याचा काय आपली परवा टेस्ट झालेली आहे, त्यामुळं हा धडा मला बऱ्यापैकी झालेला आहे पूर्ण. तर मला कसं व्हायला, मी धडा करावले पण मला लक्षातून म्हणजे लक्षात राहणार झालाय. त्यामुळे मला सारखं सारखं वाचायला ते लागणार आहे आता, कारण की आता 12वीची परीक्षा पण जवळ आल्या लवकरच. त्यामुळे आपल्याला वाचायला लागणार आहे हे सगळं आता बसून. मस्तपैकी आता ना जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आता मी आलोय बघा झोपायला. आणि जेवताना मी व्हिडिओ केला नाही, कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग संपलेला आणि म्हणून मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. आणि आता बघा जुन्नू आणाले इथं सगळं हातरून वगैरे ते, तर इथं मी पण झोपणार आहे. आणि आता जर ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि एक काम करा म्हणजे ते तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.